आम्ही जणे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे खवय्येची सफर घेऊन आपण आलो आहोत औरंगाबादमध्ये। औरंगाबादमध्ये गारखेडा परिसरात आपण आलो आहोत आणि आपण भेटतोय प्रांजलला। हाय प्रांजल, हॅलो, कार्यक्रमामध्ये स्वागत। नमस्कार। ही आहे प्रांजल भंडारी। तर प्रांजल काय करतेस तू मला सांग? खूप लहान आहे म्हणून मी अगं तुगं करते प्रांजलला। मी आता LLB लास्ट इयरला आहे। आजच माझा पेपर संपला। हो, कशी झाली परीक्षा? मस्त, छान झाली। बरं मला सांग की काय आवडतं तुला, काय छंद आहेत तुझे? मला किचन मध्ये सगळे पदार्थ, वेगवेगळे पदार्थ बनवायला फार आवडतं। आणि तू मूळची औरंगाबादचीच आहेस? माझं माहेर अहमदनगरचे आहे आणि माझं एज्युकेशन पुण्यामध्ये झालं। पुण्यात? हां, SNDT कॉलेज। आणि तू प्रॅक्टिस करणार आहेस की नाही लॉची? मी तर LLM करून टीचिंग करणार आहे। टीचिंग करणार आहे, लॉ प्रॅक्टिस नाही करणार? नाही। हां, त्यात तुला कसं काही प्रेरणा मिळाली? तुला का वाटलं की आपण लॉ करावं? माझे हजबंड लॉयर आहेत। त्यांची इच्छा होती की मी LLB करावं म्हणून। कारण मी जर दुसरं काही केलं असतं तर आम्ही मग बरोबर नसतो राहू शकलो। माझं फील्ड वेगळं, त्यांचं वेगळं झालं असतं। त्या निमित्ताने आम्ही जास्त वेळ बरोबर राहू शकू, कारण त्यांना कामामुळे बिलकुलही फुरसत मिळत नाही त्यांना। क्या बात है, क्या बात है। असा दृष्टिकोन होता की ऍटलीस्ट तू झाली तर मग आपण बरोबर मिळून काम करू। क्या बात है। तुम्हाला आधी दाखवणारे मुठड्या। ओके, मग मुठड्यांपासून सुरू करूया। पटकन साहित्य लिहून घ्या। भिजवलेली तूर डाळ, लसूण, कोथिंबीर, जिरा, तेल, हिरवी मिरची, मीठ। मुठड्यांचं साहित्य आपण बघितलं। आणि प्रांजल आता काय करायचं? आता आपण आधी भिजवलेली तूर डाळ घेऊ। हे सगळं का वाचायचं का? हो, हे सगळं मिक्सर मधून वाटायचं। हा तुमचा पारंपरिक मारवाडी? हा, पारंपरिक मारवाडी पद्धत आहे। आपण आता लसूण टाकू त्यामध्ये, हिरवी मिरची, झणझणीत मस्त। हा, जिरं आणि आता कोथिंबीर। हे एकदम बारीक वाटणार आहे का भरड काढणार? भरड काढणार आहे। भरड, हा। ओके, मग मिक्सर मधनं भरड काढून घेऊया। मिक्सर मधून आपण जे तूर डाळ आणि सगळं जे जिरं वगैरे घातलं, फिरवलं तर ते आलेलं आहे। आणि आता त्याची मुठड्या घातल्यासारखं करायचं। मोठे करायचे का? मुठड्या छोट्या। अच्छा, मुठीच्या आकाराचे। अच्छा, हा, म्हणजे मुठीचं ते आकार पण त्याच्यावर मुठड्या। आणि हे तुम्ही जेव्हा खायला देता तेव्हा ते कशा बरोबर देता? हे ऍक्च्युअली खरं कढी आणि भाताबरोबर खायचं असतं। ओके, मग कढीमध्ये सोडायचं का हे, का चुरायचं? आधी खाली राईस घ्यायचे, त्याच्यावरती हा कुस्करून टाकायचे आणि त्याच्यावरती कढी टाकायची। ज्यांना तूर डाळ चालत तर त्याऐवजी मूग डाळ पण यूज करू शकतात। कारण संधिवातचा त्रास असणाऱ्यांना तूर डाळ शक्यतो नाही चालत, तर मूग डाळ ह्याच्याऐवजी आपण घेऊ शकतो। ओके ओके, तर दोन्ही डाळींचे तुम्ही अशाच प्रकारे करू शकता मुठड्या। तर साहित्य आणि कृती। मुठड्या बनवण्यासाठी लागणार साहित्य: भिजवलेली तूर डाळ, लसूण, कोथिंबीर, जिरं, तेल, हिरवी मिरची आणि मीठ। कृती: प्रथम एका बाउल मध्ये भिजवलेली तूर डाळ घेऊन त्यात लसूण, हिरवी मिरची, मीठ, जिरं आणि कोथिंबीर घालून जाडसर भरड करावी। या मिश्रणाचे मुठीच्या आकाराचे पकोडे खरपूस तळून घ्यावेत।